आता रात्रीचे 11 वाजलेत. हॉटेलवरून फोन आलता आपल्या मामाच्या दज्जीच्या. तर त्यांच्या हॉटेलची लाईट बंद पडली रात्री 11 वाजता. ते आता चेक करायसाठी चाललो मी. बघ किती उशीर झाला आहे, तरी पण इलेक्ट्रिशियन वाल्याचं असं काम असतं. दाखवतो तुम्हाला पुढं. ते बघा आता हॉटेलपाशी आलो मी. मागच्या बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हॉटेलची पूर्ण लाईट बंद पडलेली आहे. कंपनीतली आहे का नाही काय माहीत नाही, पण हॉटेलवरची पूर्णच लाईट बंद पडलेली. काहीच चालत नाही आहे, काहीच चालत नाही आहे. लाईट एकसुद्धा चालू नाही आहे, पूर्णपणे बंद आहे. आपण चेक करू आतमध्ये जाऊन. आता आतमध्ये गेल्याशिवाय काय मिळणार नाही का. पुढचं पण नाव ते बंद आहे. हॉटेल आहे, नाव प्युअर सगळं बंद आहे. चालू झाली आता. आपण पाय लागलं की आपली चालू झाली लाईट. असं कसं काय बघू. माहिती आहे का, म्हणले की हॉटेलवरची लाईट बंद पडली, इथं पाय लागला माझा की लगेच लाईट लागली. कस काय चमत्कार झाला काय मालूम नाही. 11 वाजता झोपून सुद्धा देत नाही ते माणसं. काय सांगावं तुम्हाला. केव्हा झालं की फोनच लावतो हे डॉक्टर. ईशा काय झालं. ईशा काय झालं. हा ते 11 वाजता फोन लावायचं. काय माणूस झोपलेले असते का जागेत, काय विचारपूस करायची ना. हिना लाईट बंद पडली, हिला पाय लागला की लगेच लाईट चालू झाली. आता डॉक्टरचे मोठे भाऊ म्हणले की लाईटी घेऊन या. आणि डॉक्टर म्हणतात की लाईटी घेऊन नका येऊ, ते वापस देऊन ये. त्याला गॅरंटी टाकलेली आहे. ते वापस कशा यायच्या सांगा तुम्ही. आता एवढा प्रॉब्लेम झालाय तर दाखला घेऊन चाललाय. ये देखो कितना हंसा है. क्या आदमी है बेटा, इतना रात को सोए वाले आदमी को जगह देते तो काय ते प्रॉब्लेम करून सुद्धा तुम्ही. थांबा मी बघतो काय झालं. हे बघा एवढं मोठं आयोजन करून तुला ह्यानी कोणच्या फिटर करून केलंय, कोणच्या ॲडमिटवा फिटर होता काहीच माहीत नाही इलेक्ट्रिशियनवाला. आता बघू आपण चेक करतो. त्यांनी 3 तास घातले तेव्हा मला त्याला थोडासा प्रॉब्लेम सापडा. आता काय प्रॉब्लेम केला त्यांचे चाललं. ओके ओके. हे बघा कोणता फिटर होता काय माहित नाही. हे वायला असे जोडे काय लाल सगळं कोणतं छोट्या होतं जाऊन काय माहित नाही. काळं वायर कुठं गेलंय, लाल वायर कुंकट गेलंय, काय मिळत लागा नाही ह्यात. काळं वायर सगळ्या लक्ष मारलेत, सगळं व्यवस्थित आहे. पण कोणचं वायर कुठे गेलं काय मिळत लागणार. त्याचा मोठं डोकं झाले बाबा. 12 वाजले 1 घंटा झाले मी झटतो याला. हे बघा चेंज एक सोडून 2 चेंज आहे तिथं. हे बघा एक सोडून हे दोघं जण उगाच बिना कामाचे हसत आहेत बरं. काय मग असेल हे. काय झालं कार्ड बनवून माझ्या बॅगीला घेऊन लाट आणतो तू. जाऊन दे आता. इलेक्ट्रिशियनवाले झाले म्हणा. कोणता मोठं डोकंच खाजा लागलंय, मोठं डोकंच खाजा लागलंय. कोणचं चुत जाऊन फिटर होतं काय माहित नाही. हे बघा काय मी केलेलं नाही भाऊ. मी फिटिंग नाही केलेली. मग नाव घेऊ पैसे चालू होतं म्हणून मी फिटिंगच नाही केलेली. इथली मी केली असं 2 मिनिटात फॉल्ट काढला असता. मी केलेलीच नाही भाई. डॉक्टर मी फिटिंग केलेली. कटून निघला फॉल्ट कस थोडासा का ना. सकाळपासून झाली लाईट चालू. आता सकाळी येऊन बघू. 12 वाजलेत. आता 12 वाजता घरी जायचं. 11 वाजता आलेलं आहे बघा. आता त्याचा फॉल्ट असा असतो 2 मिनिटात निघतो, पण असा बेजार करतो, लय बेजार करतो. तेवढ्या कामाच्या तेवढ्याच लाईटी चालू ठेवा, बाकीच्या बंद करून टाकाले. गेल्या तर बोलून देणार नाही पुन्हा. मग मी आडू नका माझ्या नावाने फक्त. हे बघा आता सगळ्या लाईटी चालू झाल्या ओके पैकी. हो टाका आता काय अडचण नाही. आज झालं झटत होतं इथं. ते प्रॉब्लेम सॉल्व झाला. आता पूर्ण लाईटी लागल्यात. दाखवतो तुम्हाला एकदा मी. कोणच्याच लाईट लागत नव्हत्या, समोरच्या लाईटी लागत नव्हत्या कोणच्याच. तिथल्या लागत होत्या पण ह्या बंद केल्यात. आता का तर जास्त लोड व्हायला म्हणून
तर तिकडच्या बाथरूम मधल्या नव्हत्या लागत, तिकडल्या समोरच्या कुठल्याच लाईट नव्हत्या लागत. सगळ्या लाईट पूर्ण चालू झाल्यात. पाय टाकलं की थोडासा प्रॉब्लेम होता, ते पण सॉल्व्ह केला आहे. आता लाईट चालू झालेली आहे, सगळ्या लाईटी चालू झाल्यात. हे बघा सगळे आता घरी जाऊन झोपायचं आहे. आता काही विषय नाही, पूर्ण फुल झोप आलेली. आता आपली गाडी घेतली महिना आपल्यासोबत, आपण घरी जायचं, आता झोपायचं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल. असेच नवीन नवीन कधीचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आता लय उशीर झाला आहे, चला आता घरी. निघालो आता घरी आपण, हॉटेलवरची लाईट चालू करून. चला आता, गुड नाईट, झोपा.